नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपण थिएटरमध्ये कोणता चित्रपट बघणार हे नक्की कोण ठरवतं? चला तर मग आज आपण चित्रपट व्यवसायातल्या पडद्या मागच्या एका अशा लढाईबद्दल बोलूया जे ठरवते की कोणता चित्रपट सुपरहिट होणार आणि कोणता नाही. आपल्याला अनेकदा वाटतं की प्रेक्षकांना जे आवडतं तेच चालतं, पण खरंच असं आहे का? नाही. पडद्यामागे ना एक वेगळंच गणित चालतं जे आपल्या मनोरंजनाच्या निवडीवर थेट परिणाम करतं. चला आज हेच रहस्य उलगडूया. खरं तर चित्रपटगृहांमध्ये जागा मिळवणं हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाहीये. म्हणजे विचार करा, स्क्रीन्स मर्यादित आहेत आणि प्रत्येक शुक्रवारी नवीन चित्रपट येतात. मग प्रत्येकाला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः झगडावं लागतं. हे एक असं युद्ध आहे जे आपल्याला कधीच दिसत नाही. आणि याच युद्धाच्या केंद्रस्थानी होता एकच चित्रपट, धुरंधर. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घालत होता. एक असा ब्लॉकबस्टर जो थांबायचं नावच घेत नव्हता. इंडस्ट्रीमधले जाणकार तर म्हणत होते की धुरंधरची लाट काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये, आणि या एका वाक्यातूनच कळत होतं की बाजारात काय परिस्थिती आहे. आता साहजिकच धुरंधरच्या या तुफान यशामुळे दुसऱ्या सिनेमांना मोठा फटका बसला. किसको प्यार करू 2, अवतार फायर अँड ॲश आणि अगदी नुकताच आलेला तू मेरी मैं तेरा तू मेरी यांसारख्या चित्रपटांचे शोज आणि कमाई दोन्ही कमी झाले. आणि मग अशा वातावरणात एंट्री होते एका नवीन चॅलेंजरची. नवीन वर्षातला पहिला मोठा चित्रपट 21. न थांबणाऱ्या धुरंधर समोर हे एक मोठं आव्हान होतं. आता प्रश्न हाच होता की जिथे एक सिनेमा आधीच सगळीकडे राज्य करतोय तिथे 21 सारखा नवीन चित्रपट कसा टिकणार? पण थांबा, ह्या गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट आहे. तर काय आहे हा पडद्यामागचा ट्विस्ट? ही गोष्ट फक्त 2 चित्रपटांमधल्या स्पर्धेची नाहीये, तर त्यामागे एक वेगळंच गणित दडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खरं तर लढाई नव्हतीच, अजिबात नाही. हे सगळं आधीच ठरलेलं होतं. एका चित्रपटाकडून दुसऱ्या चित्रपटाकडे सत्याचं एक अतिशय हुशारीनं केलेलं हस्तांतरण होतं. आणि या सगळ्याच्या मागे होती एकच कंपनी, जिओ स्टुडिओज. हो, हीच कंपनी धुरंधर या ब्लॉकबस्टरची आणि नवीन आलेल्या 21 या दोन्ही चित्रपटांची डिस्ट्रीब्युटर होती. म्हणजे ही स्पर्धा नव्हतीच, तर हा एकाच कंपनीचा एक अंतर्गत व्यावसायिक डाव होता. मग प्रश्न येतो की हा डाव नक्की खेळला कसा गेला? डिस्ट्रीब्युटरने आपली ही रणनीती प्रत्यक्षात कशी आणली ते बघूया. यामागे एक स्पष्ट व्यावसायिक ध्येय होतं. डिस्ट्रीब्युटरने थेट मल्टिप्लेक्सनं सांगितलं की आम्हाला 21 साठी कमीत कमी 30 ते 40% शोज पाहिजेत. म्हणजे पाहिजेतच. हे एक अतिशय विचारपूर्वक टाकलेलं पाऊल होतं. आणि त्यांचं नियोजन किती अचूक होतं ते बघा. 2 स्क्रीन सिनेमा 4 शोज, 3 स्क्रीनवाल्यांना 6 शोज आणि 5 पेक्षा जास्त स्क्रीन असलेल्या मोठ्या मल्टिप्लेक्समध्ये 10 पेक्षा जास्त शोज. म्हणजे सगळं काही ठरलेलं. आणि या योजनेचा थेट परिणाम काय झाला? अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये जिथे धुरंधरचे आधी 4 शोज चालायचे तिथे आता थेट 2 झाले आणि उरलेले 2 मिळाले 21ला. एकदम 50-50 वाटणी. इतकंच नाही, डिस्ट्रीब्युटरने आणखीही काही सूचना दिल्या होत्या. जसं की खूप सकाळचे शोज ठेवू नका, तिकीट दर नॉर्मल ठेवा आणि चित्रपटाला लोकांच्या प्रतिक्रियांमधून हळूहळू वाढवू द्या. यावरूनच बाजारावर त्यांचं किती जबरदस्त नियंत्रण होतं हे स्पष्ट होतं. आता हा फरक बघा. ज्या तू मेरी मैं तेराला असं मोठं पाठबळ नव्हतं, त्याला जेमिनी आणि गॉसिप सारख्या लहान थिएटर्सवर समाधान मानावं लागलं, तर दुसरीकडे 21ला मिळालं थेट गॅलेक्सीसारखं भव्य थिएटर. आणि हा आकडा ऐका, 819. 21ला प्राईम टाईम शोजसाठी तब्बल 819 सीट्सचं भव्य गॅलेक्सी थिएटर मिळालं. या एकाच गोष्टीवरून फायद्याची कल्पना येते. मग ह्या सगळ्यात खरा विजेता कोण ठरला? सिनेमा की डिस्ट्रीब्युटर? ही घटना आपल्याला संपूर्ण चित्रपट उद्योगाबद्दल काय सांगते? तर उत्तर एकच आहे. ही आहे आजच्या आधुनिक डिस्ट्रीब्युटरची ताकद. आधुनिक डिस्ट्रीब्युटरची रणनीती 3 सोप्या पायऱ्यांमध्ये काम करते. 1. जो सिनेमा हिट आहे त्यातून जेवढा पैसा काढता येईल तेवढा काढा. 2. त्याचे शोज कधी कमी करायचे हे स्वतःच ठरवा. आणि 3. त्याची जागा आपल्याच दुसऱ्या सिनेमाने भरा. म्हणजे मार्केट कायम आपल्याच ताब्यात. एका ट्रेड एक्सपर्टनी सुद्धा हेच म्हटलं आहे की 21 साठी सर्वात मोठा फायदा हाच होता की त्याला योग्य प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी योग्य ठिकाणी शोज मिळाले आणि याच धोरणात्मक निर्णयाने त्याच्या यशाचा मार्ग तयार केला. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आजच्या काळात चित्रपटाचं यश हे खरंच त्याच्या कथेवर आणि सिल्वर